जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. मिस मधुरा, वासू असं म्हणाला की मी निर्दोष आहे हे मधुराला माहितीये. नक्की काय माहितीये तुम्हाला? मला कुठे काय माहित असेल. त्याने उगाच माझं नाव घेतलं असेल. उगाच? कुणी कोणाचं उगाच का नाव घेईल? ते इंट्रोगेशन मध्ये काहीतरी असेलच ना. नाही म्हणजे तो दुसऱ्या कोणाचंही नाव घेऊ शकत होता, पण त्याने फक्त तुमचं नाव घेतलं. असं का? रिग्रेट होतंय तिला खूप. म्हणत होती वासूला जेव्हा पोलिसांनी नेलं तेव्हा तिने त्यांना थांबवायला हवं होतं. मीच सांगितलं होतं तिला असं काही म्हणू नकोस म्हणून. काय झालं? बँक मॅनेजरशी बोललो. मग सर, देव सरांच्या सिग्नेचर शिवाय काम होऊ शकतं का? नाही, त्यांनी एक पर्याय दिलाय. तसा कोणता? काही कारणास्तव जर देवाशिष कामत सही करू शकले नाहीत तर त्यांच्या पत्नीची सही ऑथॉरिटी म्हणून स्वीकारली जाईल. देव इथे नसताना त्याच्या सहीमुळे जर कुठलेही काम अडलं तर त्याच्याऐवजी तुमची सही चालणार आहे. तुम्ही या कंपनीच्या ऑथॉरिटी पैकी एक आहात असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. कसली फाईल आहे ती? आपल्या नवीन प्रोजेक्टची. इथे सही करायची तुम्हाला. ठीक आहे. पोलिसांना कळलंय जीजू कुठे आहेत. ते गेलेत आता त्यांना परत आणायला. काय? हा. पण हे कसं शक्य आहे? म्हणजे आपल्याला कुणीच कसं नाही सांगितलं? मी तिला ना फोन करून विचारते. हे नाही, तू जर आता मीराला फोन केलास तर आपल्याला हे सगळं कसं कळलं याचा प्रश्न पडेल तिला. हे आदित्य, पण तिने आपल्यालाही सांगितलं नाहीये. आपल्याला हे न सांगण्यामागे नक्कीच काहीतरी कारण असू. कदाचित हा ट्रॅप असू शकतो. कुठे गेला होता तुम्ही? बाहेर गेले होते. काम होतं माझं. कसलं काम? कसलं आणि काय ते नाही सांगू शकत तुम्हाला. आणि तो माझा पर्सनल प्रश्न आहे. या केसमध्ये आता काहीही पर्सनल नाही मिस उत्तरा. प्रत्येक गोष्टीची माहिती मला मिळायलाच हवी. एकटे चालत? म्हणजे कोणाला सोबत आणणं अपेक्षित आहे? मी देवाशिष कामत यांना. मीरा कुठे आहे ग? उठली नाही अजून? उठल्यात. मग आहे कुठे? दादांच्या ऑफिसला गेल्यात. आणि देवदादा येईपर्यंत त्या रोज ऑफिसला जाणार आहेत असंही सांगत होत्या. तुम्ही तिघे अगदी वेळेवर आलात. म्हणजे आजचा दिवस जरा वेगळा आहे ना. आज काय वेगळं? ऍक्च्युली जोपर्यंत देव सर परत येत नाहीत तोपर्यंत मीरा मॅम रोज ऑफिसला येणार आहे. माझं काम महत्वाचं नाहीये का? मीरा मॅमची कामं प्रायोरिटी आणि माझी कामं सेकंडरी असं काही आहे का? हे बघ विभूती, हे काम सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कळलं ना? तसंही तुम्हाला कळायला हवं काय इम्पॉर्टंट आहे आणि काय नाही ते. सॉरी सर, पण ते. पण काय? हे बघ, इतके दिवस मी आणि देव जे सांगत होतं तेच घडत होतं ना. मग आताही तसंच होणार आहे. तर नवीन कुणीही आलं की त्याला जास्त महत्व मिळणार आहे इकडे. सॉरी सर. मग काय? हे बघ, ही सगळी कंपनीची कामं आहेत. माझं काही पर्सनल नाहीये यामध्ये. त्यामुळे माझ्या कामांमध्ये लुडबुड झालेली मला चालणार नाही. कळलं? येस सर. आता काय तोंड पाडून इथेच थांबणार आहात का? कामाला लागा. आणि हो, मी सांगितलेलं काम आधी.
इतरांची कामं नंतर. कळलं? हो सर. या. सॉरी सर. हो मॅडम, कुठे लक्ष? कसली स्वप्न बघताय? कसली स्वप्न? काही नाही, जाऊ दे. काय झालं विभूती? चेहरा का पडलाय तुझा एवढा? वासू सर काही बोललेत का? हा म्हणजे नाही म्हणजे अगं हे बघ, मी सरांना फक्त इतकंच म्हणाले की मी मीरा मॅमचं काम करते आणि मग लगेचच तुमची कामं करते. तर सर ओरडली माझ्यावर. मला म्हणाले की मी जे काम आधी सांगितलंय ना ते कर म्हणून. जाऊ दे ग, तू नको तिकडे लक्ष देऊ. वासू सर असेच आहेत, माहितीये ना आपल्या सगळ्यांना. अगं पण सर माझ्यावर कधीच ओरडले नाही आहेत. आज अचानक काय झालं काय माहित. काहीही झालेलं नाहीये. फक्त तू म्हणालीस ना मीरा मॅडमचं काम आधी करते आणि तुमचं नंतर, म्हणून चिडलेत ते, बाकी काही नाही. तू नको लक्ष देऊ, तुझं काम कर. अगं पण मला मीरा मॅमला या सगळ्या फाईल्स द्यायच्या आहेत. ऐक ना, तू एक काम करशील? हे बघ, ह्या फाईल्स आहेत, ह्या मीरा मॅमला प्लीज देशील? थोडं एक्सप्लेन करून पण सांग. हो देते, करते, एक्सप्लेन करते. अगं त्यानिमित्ताने माझ्या गप्पा रंगतील ना छान त्यांच्याबरोबर. त्याचं काय ना, आता ऑफिसमध्ये माझ्याशिवाय आणखीन एक विवाहित स्त्री आली आहे ना, मग छान गप्पा होणारच आमच्या. काय गप्पा नंतर मारशील? म्हणजे मला नाही वाटत मीरा मॅमला काही इंटरेस्ट असेल त्याच्यात. त्या फाईल जास्त इम्पॉर्टंट आहेत, सो प्लीज देशील तू? देऊ ना? हो. हा, जा कामाला लाग. मीरा मॅडम घरी गेल्या आहेत ते तुम्ही कोणाला तरी सांगताय फोनवर? हो, म्हणजे मीरा मॅडम खरोखर घरी गेल्या आहेत. म्हणजे त्यांना फोन आला, दुर्वाने स्वतःला खोलीत कोंडून घेतलंय म्हणून. त्यामुळे लगेच जावं लागलं त्यांना. कुठेच आदित्य तू? मीराकडे. आता बरोबर खरं सांगितलंस ना, कारण तुला माहित होतं की तुझी चोरी पकडल्या गेलीये. का गेलास तू ताईकडे? आणि जाताना मला का सांगितलं नाहीस तू? ए जरा शांत हो ना मधुरा, शांत हो ना. आधी मला पूर्ण बोलू दे आणि मग तुला हवं ते बोल, ठीक आहे? अरे यार माझा फोन हे राहिला. काय? मी रेडीच ठेवला होता. बरं चल निघ आता, किती वेळ काढतोय? निघ काय? तुम्ही काय हकलवताय का मला? हकलवतोय कुठे? असं काय बोलतोस तू? शिस्त लावतोय. तूच म्हणाला होतास ऑफिसच्या पहिल्या दिवशी की बॉस असलो तरी वेळेत जायला पाहिजे म्हणून. वेळेत जाणं महत्वाचं आहे की नाही ऑफिसमध्ये, तेच सांगतोय तुला. पण तुम्ही दोघी काहीतरी लपवताय माझ्यापासून. हाई, ही फाईल तर मी दिवसभर शोधत होतो. तुला कुठे सापडली? ट्रस्ट मी, मला तुमच्याशिवाय असा चेहरा आजपर्यंत कधीच दिसला नाही. राजवीर, मला कळतंय तुम्ही काय म्हणताय, पण मला खरंच मॉडेलिंग नाही करायचंय. बोला ना. हाय, मी प्रणाली. आता 2 दिवसांपूर्वीच मी राजवीर सरांची कंपनी जॉईन केली आहे. ऍक्च्युली मी फॅशन डिझायनर आहे आणि मी तुमचे मेजरमेंट्स घेण्यासाठी आले. अरे यार माझा फोन हे राहिला. काय? मी रेडीच ठेवला होता. बरं चल निघ आता, किती वेळ काढतोय? निघ काय? तुम्ही काय हकलवताय का मला? हकलवतोय कुठे? असं काय बोलतोस तू? शिस्त लावतोय. तूच म्हणाला होतास ऑफिसच्या पहिल्या दिवशी की बॉस असलो तरी वेळेत जायला पाहिजे म्हणून. वेळेत जाणं महत्वाचं आहे की नाही ऑफिसमध्ये, तेच सांगतोय तुला. पण तुम्ही दोघी काहीतरी लपवताय माझ्यापासून. हाई, ही फाईल तर मी दिवसभर शोधत होतो. तुला कुठे सापडली? ट्रस्ट मी, मला
तुमच्याशिवाय असा चेहरा आजपर्यंत कधीच दिसला नाही. राजवीर, मला कळतंय तुम्ही काय म्हणताय, पण मला खरंच मॉडेलिंग नाही करायचंय. बोला ना. हाय, मी प्रणाली. आता 2 दिवसांपूर्वीच मी राजवीर सरांची कंपनी जॉईन केली आहे. ॲक्च्युली मी फॅशन डिझायनर आहे आणि मी तुमचे मेजरमेंट्स घेण्यासाठी आले.